अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, उद्या 14 डिसेंबर 2024 शनिवार श्री दत्त जयंतीच्या दिवशी करा उंबराच्या झाडाचा हा एक छोटासा उपाय. नक्कीच तुमच्या आयुष्यात चांगले दिवस दत्त महाराजांच्या कृपेने येणार म्हणजे येणार. भगवान श्री दत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व संकटापासून तुम्हाला त्वरित मुक्ती मिळेल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि मित्रांनो, आनंदाने तुमचे घर भरून जाईल. तुम्ही बनाल करोडपती. कारण मित्रांनो, यावेळी शनिवारी श्री दत्त जयंतीच्या दिवशी अनेक शुभयोगांची निर्मिती होते, जे अनेक वर्षांनी घडते. म्हणूनच मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व खूप मोठे आहे आणि या दिवशी तुम्हाला सर्वांना उंबराच्या झाडाचा हा एक छोटासा उपाय नक्की करायचा आहे. तर मित्रांनो, हा उपाय कसा करायचा, केव्हा करायचा, कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींचं लक्ष ठेवायचं, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो पहा, हा दिवस इतका खास असतो, इतका महत्त्वपूर्ण असतो की पाहण्यात आले आहे की कधीकधी मोठ्या मोठ्या पूजापाठ अनुष्ठानांनाही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत, त्या 14 डिसेंबर 2024 शनिवार श्री दत्त जयंतीच्या दिवशी एका छोट्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. खूप लोकांना हा उपाय करून पाहिला आहे आणि त्याचा त्यांना चांगलं फळ देखील मिळालं आहे. जर तुम्ही देखील हा उपाय 14 डिसेंबर 2024 शनिवार श्री दत्त जयंतीच्या दिवशी करणार असाल तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या, ऐका आणि त्यानंतर करा. तुम्हाला या उपायाचं फळ नक्कीच मिळेल आणि या उपायाने तुमच्या घरातील कोणत्याही प्रकारच्या वाईट समस्या, दुःख नक्कीच नष्ट होईल. तर मित्रांनो, तुम्हाला त्याचे कारणही कळत नाही की समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहेत. त्याचे कोणतेही कारण असू शकते, जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष असू शकतो. आणखी बरेच दोष असतात, काहीही असू शकते. परंतु तुम्हाला या उपायासाठी दोष शोधण्याची गरज नाही. 14 डिसेंबर 2024 शनिवार श्री दत्त जयंतीच्या दिवशी हा उंबराच्या झाडाचा उपाय तुम्ही सर्वांनी नक्की करावा. मित्रांनो, आता समजून घेऊ की या उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे. तर पहिली गोष्ट मित्रांनो, हा उंबराच्या झाडाचा उपाय कोणासाठी आहे पहा. येथे थेट गोष्ट सांगायची आहे की हा उंबराच्या झाडाचा उपाय का केला जातो आहे. हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमचे कोणतेही मोठे काम आहे हे होत नाही तर त्या कामासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. तर गोष्ट अशी आहे की तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना श्री दत्त महाराज यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत. आणि जर कोणतीही माता बहीण जी आपल्या घराच्या सुख आणि शांतीसाठी, घरात धनसमृद्धी वाढवण्यासाठी उपाय करत असेल तर घरातील मोठ्या माता बहिणींनी हा उंबराच्या झाडाचा उपाय विशेष करून करावा. कारण माता भगिनी घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी काही विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फळ खूप लवकर मिळते आणि खूप मोठ्या प्रमाणात मिळते. त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो, मोठा असो, लहान असो किंवा लहान मूल असो. ज्याला हा उंबराच्या झाडाचा उपाय समजला आहे त्याने हा उपाय शनिवारी श्री दत्त जयंतीच्या दिवशी नक्की करावा. त्याला या उपायाचे फळ खूप लवकर मिळेल. तर चला आता आपण समजून घेऊ की हा उंबराच्या झाडाचा उपाय कसा करायचा आणि या उपायाची जी वेळ आहे ती काय आहे. पहा, 14 डिसेंबर 2024 श्री दत्त जयंती हा उंबराच्या झाडाचा उपाय मुख्यतः संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळाच्या वेळी करायचा आहे. आता प्रदोष काळाचा वेळ खूप लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की हा वेळ कधी असतो, किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत असतो. जेणेकरून आपल्याला उपाय करण्यासाठी योग्य वेळेची माहिती मिळाली तर आम्ही तुम्हाला सांगतो. प्रदोष काळाचा वेळ संध्याकाळचा असतो, संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत. यावेळी तुम्ही उपाय केल्यास तुम्हाला या उपायाचे नक्कीच फळ मिळणार. संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान तुम्ही उंबराच्या झाडाचा उपाय करू शकता. आता खूप लोक येथे प्रश्नही विचारतील की आम्ही तर नोकरीला जातो आणि ड्युटीवर जातो आणि येण्यास उशीर होतो, तर या परिस्थितीत काय करावे. पहा, त्या लोकांनी टेन्शन घेण्याची गरज नाही. जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या प्रदोष काळात
करत असाल आणि येण्यास उशीर होत असेल तर 7 वाजेपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तर तुम्ही 7 किंवा 8 वाजेपर्यंत ही उपाय करू शकता तरीही चालेल. आणि जर त्यापेक्षा थोडा उशीर झाला तरी तुम्ही हा उपाय करू शकता. कारण 14 डिसेंबर 2024 श्री दत्त जयंती हा दिवस वर्षभरात एकदाच येतो. म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळेल ह्या उपायाचा नक्की फायदा करून घ्या. मित्रांनो, या उपायामुळे तुमच्या जीवनात धनवैभवाच्या समस्या दूर होतील. जर तुम्ही रुपये पैशासाठी खूप चिंतित असाल, आर्थिक तंगी चालू असेल, अनेक वेळा खूप प्रयत्न करून मेहनत करून त्याला धनप्राप्ती होत नसेल किंवा केलेल्या कष्टाला चीज होत नसेल, व्यापारात अपयशात नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता. दत्त जयंतीच्या दिवशी त्याचं नक्की फळ तुम्हाला दत्त महाराज देणार. मित्रांनो, दत्त महाराज तिन्ही रूपांनी तिन्ही गुणांनी परिपूर्ण असे देवता आहेत. मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावरती प्रदोष काळामध्ये दत्तात्रय महाराजांनी जन्म घेतला व यंदा 14 डिसेंबर 2024 वार शनिवार रोजी दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. मित्रांनो, साक्षात दत्त महाराजांचा जिथे वास आहे त्या झाडाला औदुंबराचे झाड म्हटलं जातं. औदुंबराला आपण उंबराचं झाड म्हणतो. 21 गुणांनी परिपूर्ण असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांनी साधना केली होती. आपल्या भूतलावर असणारा कल्पवृक्ष म्हणजेच औदुंबर. मित्रांनो, औदुंबराची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा दत्त महाराज नक्की पूर्ण करणार. भगवान श्री हरिविष्णूंनी औदुंबराच्या झाडाला वरदान दिलं होतं की औदुंबराची जो व्यक्ती मनोभावे आणि श्रद्धेने पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होतील. या झाडाचं फक्त दर्शन केल्यानेही आपल्यातील उग्रता शांत होते. या झाडाला नेहमी फळं येतात असाही आशीर्वाद विष्णुदेवांनी औदुंबराला दिला की औदुंबराच्या झाडाचं नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्ती दूर होते. मित्रांनो, असंही म्हटलं जातं की औदुंबराच्या झाडाखाली एक ब्राह्मण जेवायला घातला तर अनेक ब्राह्मणांना जेवण घालण्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. औदुंबराच्या झाडाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्यास अनंत पटीचे पुण्य तुम्हाला नक्की मिळते. औदुंबराच्या झाडाखाली मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये सुखशांती, ऐश्वर्य, धन, समृद्धी सर्व काही भरपूर त्याची काही कमतरता भासत नाही. चला तर मित्रांनो, आता आपण महत्त्वाचा म्हणजे तो उपाय काय करायचा ते जाणून घेऊया. या दिवशी आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये. तेव्हा काय करायचं, आपण एक नारळ घ्यायचा आहे. नारळ पाण्याने भरलेला असावा. नारळ घेतल्यानंतर लाल कलावाचा दोरा घ्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही पांढऱ्या दोऱ्याचा वापर करून 7 दोऱ्यांचा एक दोरा तयार करायचा आहे. त्या दोऱ्याला हळद कुंकू लावायचा आहे किंवा कलावाचा धागा वापरायचा आहे. आता हा धागा घेतल्यानंतर या धाग्यालाही आपण हळदी कुंकू लावायचा आहे. आता आपल्याला 3 फुलं लागणार आहेत. 3 पिवळी फुले घेऊ शकता किंवा 3 गुलाबाची फुलं घेतली तरीही चालेल. आपण जर पिवळी फुले घेणार असाल तर पिवळीच फुले घ्यायची आहेत. मग एक पिवळं फुल आणि 2 लाल फुलं असं करायचं नाही तर 3 पिवळे फुले घ्यायचा प्रयत्न करा. झेंडूची फुले असतील तरी उत्तम, तरीही चालेल. आता 3 अगरबत्ती घ्यायच्या आहेत. अगरबत्ती ही ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे. 3 अगरबत्ती घेऊन आपल्या जवळपास असलेल्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचे आहे किंवा दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तिथे गेला तरीही चालेल. मंदिराच्या बाहेर उंबराचे झाड म्हणजेच औदुंबराचे वृक्ष असतेच. आता आपल्याला तिथे अगोदर या गोष्टी अर्पण करायच्या आहेत. सर्वप्रथम औदुंबर वृक्षाजवळ थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे. नंतर तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यात थोडं थेंब गंगाजल नक्कीच टाका. त्यानंतर हे पाणी औदुंबर वृक्षाजवळ अर्पण करायचं आहे. तसेच औदुंबर वृक्षाजवळ एक दिवा लावायचा आहे. तुम्ही शुद्ध तुपाचा तिळाचा दिवा लावू शकता. औदुंबर वृक्षाखाली मुंग्या असतात. या दिवशी थोडीशी पिठी साखर किंवा साखर टाकायची आहे. त्यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आता आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर नारळ हातामध्ये घ्यायचा आहे. जो लाल कलावाचा धागा आपण घेतलेला होता तो धागा नारळात 3 वेळा गुंडाळायचा आहे. तसेच त्यावर खडीसाखर ठेवायची आहे आणि 3 पिवळ्या रंगाची फुलं ठेवायची आहेत. आता आपण औदुंबर झाडाला 7 प्रदक्षिणा घालायच्यात. नारळ दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आणि प्रदक्षिणा करत असताना एका मंत्राचा जप करायचा आहे. ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः. परत एकदा मंत्र सांगते. ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः. आपण औदुंबर वृक्षाला 7 वेळा प्रदक्षिणा करत असताना हा मंत्र जपत राहायचा आहे. मंत्र जाप करताना कोणाशी बोलायचं नाही आणि मंत्र जाप करत असताना आपल्या मनातील इच्छा औदुंबराला सांगायच्या आहेत.
त्यानंतर नारळ, खडीसाखर आणि 3 फुले घेऊन जवळच्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. औदुंबर झाड शेतामध्ये असेल तर तिथेही सेवा करू शकता तरी चालेल. मंदिरात गेल्यानंतर स्वामी महाराजांच्या चरणाजवळ नारळ ठेवायचा आहे, पण त्या अगोदर नारळ दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे. डोळे बंद करून जी इच्छा औदुंबराज वृक्षाजवळ सांगितली ती इच्छा स्वामी महाराजांना पुन्हा सांगायची आहे. मनापासनं आणि तळमळीने, अगदी आपल्या आईकडे हट्टाने काही मागत असतो त्या पद्धतीने, अशा पद्धतीने स्वामी महाराजांकडे म्हणजे स्वामी आईकडे आपली इच्छा सांगायची आहे. इच्छा सांगून झाल्यानंतर नारळ, खडीसाखर आणि 3 फुलं स्वामी महाराजांच्या चरणावर ठेवायचे आहेत. त्यानंतर काही वेळ मंदिरात बसावं. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा नक्की जप करावा. नंतर मित्रांनो, आपली सेवा पूर्ण झाल्यानंतर थेट आपल्या घरी जावे, आधीमध्ये कुठे न थांबता. आणि घरी गेल्यानंतर आपल्या देव्हाऱ्यासमोर बसून श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त या नामाचं 108 वेळा एकमाळी जप नक्की करा. याचं उचित फळ तुम्हाला दत्त महाराज नक्की देणार. छोटासा नारळाचा उपाय आहे, तुम्ही नक्की करून पहा. आणि देवाची कृपा, दत्त महाराजांची कृपा, स्वामी माऊलींची कृपा नक्की आत्मसात करा. त्यांचा आशीर्वाद घ्या आणि दत्त जयंती चांगल्या पद्धतीने साजरी करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत, हीच माझी त्यांना प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास एक सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.